तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज मी मशीन घेऊन आलो. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आपल्याला वाफेची मशीन आणायची. गोंड्या आजारी होता त्यावेळेस मी दवाखान्यात ती मशीन बघितली होती. ती मशीन मला आवडली होती का तर ती वाफलंय चांगली मारत होती. तर आपल्याकडे दुसऱ्या 2 मशीन आहेत पण त्या काही एवढी वाफ मारत नाही त्यामुळे मी दवाखान्यात जशी सेम टू सेम मशीन आहे तशी सेम मशीन घेऊन आलो. तर आपण मशीन आणलेली आहे बघा. तर आता ही मशीन मी चालू करून दाखवतो तुम्हाला. हे जे दवाखान्यात असताना मी बघितलेलं आहे की कशी चालू करायची काय ते मला माहिती आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते तशा प्रकारे चालू करून दाखवतो. ओपन करून काय काय आहे त्यात वस्तू काय काय आलेल्या आहेत ते पण दाखवतो आणि चालू कशी करायची ते पण दाखवतो. तर आपण ही मशीन घेऊन आलेलो आहे आणि ही मशीनीच्या वाफेसाठी तर हे लिक्विड आणलेलं आहे आपण. हे सहज मेडिकलमध्ये मिळून जातं, काय अडचण नाही. आणि ही जी मशीन आहे ती मशीन ऑनलाईन मिळत नाही बरं का, ऑफलाईनच घ्यावं लागते. तर हा अशा प्रकारे बॉक्स आहे बघा. आपण ओपन करून बघू काय काय वस्तू आलेल्या आहेत त्याच्यात. तर हे असं वॉरंटी कार्ड आलेलं आहे बघा. ह्याच्यावर भरपूर असे मॉडेल आहे ती. तर आपल्याला जे मॉडेल मागवायचं होतं ती 402 आहे. तर ते मॉडेल खाली छापून आलं आहे बघा. ते आपण मॉडेल मागवलेलं आहे आणि हा नंबर आहे त्याचा. भरपूर मॉडेल आहे ते बरीच, पण आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण ते दवाखान्यात वापरलं होतं त्यामुळे आपल्याला तेच मॉडेल पाहिजे होतं. सेम टू सेम तसंच मॉडेल आपण मागवलेलं आहे. त्याचं हे कार्ड आहे, कशा प्रकारे आहे काय ती सगळी माहिती दिलेली आहे बघा. याच्यावरती पूर्ण माहिती आहे याच्यावर. चला तर आपण मशीन बघू. पाईप आलेले आहेत बघा भरपूर ह्याच्यात. तीन पाईप आहेत. हे 2 सॉकेट पण आलेले आहेत. वाफ घ्यायसाठी आलेले बघा. हे असं तोंडाने ओढण्यासाठी आले. हे पण आलंय तसंच. तर आपण मशीन बघू. आहा कसं आहे वातावरण खतरनाक. तर ही अशा प्रकारे मशीन आहे बघा. मोड आहे तिकडं. अशा प्रकारे मशीन आहे. तर आता आपण ही चालू करून बघू. तर आता ह्या मशीनमध्ये आपल्याला पाणी ओतायचंय. पाणी ओतून नंतर त्याच्यात लिक्विड टाकून वाफ निघते का दाखवतो मी तुम्हाला. तर त्यासाठी आपल्याला हे ओपन करून घ्यायचंय. हे पण बाहेर निघतंय. हे पण टोपण ओपन होता. तर आता आपल्याला याच्यात पाणी ओतून घ्यायचंय. पाणी आपलं घरचं साधं नॉर्मल ओतलं तरी चालतं. पाणी ओतलं की हे वरती येतंय बघा, आहे का. ह्या लेवलने पाणी ओतायचंय. पाणी जर आता नंतर जर हे पाणी खाली गेलं तर हे खाली जाऊन बसणार आणि त्याच वेळेस आपल्याला काढायचंय. तोपर्यंत हे काढायचं नाही, हे पूर्ण असंच ठेवायचं. तर आता ह्याच्यात आपल्याला ह्याचं भांडं ठेवून घ्यायचं ह्याच्यावर. तर नंतर हे भांडं ठेवून घ्यायचे. तर हे लिक्विड टाकून घ्यायचंय. पूर्ण टाकायची वाटली आहे.
आणि एवढ्याच 2 बाटल्या. तर हे पाणी ह्याच्यात ओतून घेऊ. दोन बाटली पाणी टाकले. तर त्यानंतर ना हे भांडं ठेवून घ्यायचंय. आता आपले मशीन मध्ये पाणी ओतून झालेलं आहे, सगळं औषध वगैरे टाकून झालेलं आहे. तर हे पाईप आहे, हा पाईप ओपन करायचा आणि हा इथे लावायचा, जेणेकरून लहान बाळांना. आणि पुढं सॉकेट वगैरे दिलेलं आहे ते लावायला. अजून पाईप लांबवायला दिलेला आहे, भरपूर पाईप लांबवता येते, पुढं सॉकेट लावता येते, मास्क लावता येते. तर आहे असं जरी वाफ घेतली, बारकी लेकरं तर तोंडाला मास्क धरत नाही, तर हे असं जरी पाईप बारक्या लेकरांसमोर धरला तरी चालतोय. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे, गोंड्या बारका पाईप कसा हातात धरतोय ते. तर आता आपण हे चालू करून बघू. तर आता मशीन चालू करतोय. मशीन चालू झाली बा, वाफ कशी मारते. हा एकदम खतरनाक विषय आहे. मशीन एक नंबर आहे, एक नंबर क्वालिटीची मशीन आहे, भरपूर वाफ मारते बघा मशीन. आणि अशी जर मशीनने वाफ मारली ना तर लेकरांच्या छातीत कप वगैरे झालेले असतात ना, ते एकदम फास्टमध्ये वितळणार. आणि आपल्याकडे पहिल्या 2 मशीनी पण होत्या आपल्यापाशी, पण ते एवढी वाफ मारत नव्हत्या. हे एकदम खतरनाक वाफ मारते. तर लवकर लहान लेकरांना बरं करायचं असेल तर ही मशीन एक नंबर आहे, खतरनाक विषय क्वालिटी. तर ह्या मशीनला जास्त काही खर्च नाही, ते लिक्विड फक्त आणून टाकायचं आहे आणि खाली जी पाण्याची पातळी आहे ती खाली गेल्यानंतर त्यात हे खोलून पाणी टाकायचं आहे. आणि तर दुसरं काही खर्च नाही, काही नाही. लहान बारक्या लेकरांना ते मोठ्या लेकरांना सुद्धा चालतंय. हे बारक्या बाळांपासून मोठ्या लेकरांपर्यंत हे चालतं. हे बाटली 18 ते 20 रुपयाला वाटायची बाटली बसते. ही आणले ना तर एकदम खतरनाक विषय. तर फक्त पाणी आपलं रेग्युलर पाणी वापर करायचा आहे. एक नंबर मशीन आहे. आणि जरी तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तरी मला मेसेज करा, मी नंबर सांगतो कुणाकडे भेटेल, काय भेटून जाईल तुम्हाला हे मशीन. तर सांगायचं एवढंच, आमचा गोंड्या आजारी पडलेला, गोंड्याला ॲडमिट केलं. तर 4-5 दिवस ॲडमिट होता. तर तुम्हाला सांगतो 15 ते 20 हजार रुपये खर्च झाला. मग ही मशीन 5 ते 5.5 हजार रुपयात आपल्याला मिळते. मग जर आपल्या घरी एकदा जर ही मशीन आणली तर कायमस्वरूपी टेन्शन नाही आणि खराब होत नाही, काय नाही. पाण्याची लेवल वगैरे बघायची, चेक करायची आणि व्यवस्थित जपून ठेवायची. तर आजारी वगैरे पडलं तरच बाहेर काढायचे. आणि जर डॉक्टरांकडे गेलो आपण तर डॉक्टर काय सांगतात की वाफ द्या. वाफ द्यायचं म्हणलं तर आपल्याला मशीन लागते. मशीन आपण लोकल मशीन मिळते, कमीतली मशीन मिळते, 900, 1000, 1500, 2000 पर्यंत मशीन मिळतात. पण वाफ मारत नाही त्या आणि त्याने काही लेकरांना बारक्या फरक पडत नाही. तर ही मशीन आहे ती वाफ चांगली मारते. आणि बारके लेकरं तोंडाला मास्क लावत नाही, ते तोंडात धरत नाही, ते नाकाला पाईप लावायला आहे ते घेत नाही, ते त्यामुळं ती वाफ व्यवस्थित बसत नाही. आणि आपल्याकडे ही मशीन आहे ती वाफ लय मारते, वाफ जास्त मारते. त्यामुळे ती मशीन अशी समोर जरी पाईप धरला तर त्याची वाफ पूर्ण जाते. त्यामुळं कप वितळायला टाईम नाही लागत आणि लवकर लेकरू बरं होते. आणि खर्च तर काय सर्वात कमी आहे, किती 5 ते 5.5 हजार रुपये. एकदा मशीन आणली, असं जर दवाखान्यात गेला तरी तुम्ही ॲडमिट वगैरे केलं तर तुम्हाला 10-15 हजार रुपये जाणारच जायचं. त्यापेक्षा ही वस्तू एकदाच घेऊन यायची, टेन्शन नाही, लेकरू लवकर बरं होतंय. बारक्या बाळांचं आजार समजत नाही. तर आमच्या घरी तर 7-8 लेकरं येते, आजारी सारखी पडतात. कप झालं की डॉक्टर सांगतात वाफ घ्या. मग त्यामुळे मी ती मशीन मागवलेली. मशीन एक नंबर आहे, मशीन क्वालिटी खतरनाक आहे. तर चला ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.